नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. येत्या 26 ऑगस्ट सोमवार या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आहे. म्हणजेच कृष्णाचा जन्मदिवस आहे, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं. हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी किंवा काही ठिकाणी गोकुळाष्टमी या नावाने सुद्धा ओळखला जातो. देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वासुदेवानं कंस भयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद यशोदाकडे पोहोचवलं होतं आणि गोकुळामध्ये कृष्ण जन्मामुळे आनंद झाला होता. या दिवशी बरेच लोक उपवास करतात, व्रत करतात. तसंच रात्री मंदिरामध्ये किंवा घरामध्ये सुद्धा कथा कीर्तनसुद्धा होतात. मैत्रिणींनो, वैष्णव संप्रदायामध्ये हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. तर गोकुळ, वृंदावन, मथुरा या द्वारका या ठिकाणी कृष्ण जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वृंदावन येथे या निमित्ताने दोलोत्सव होतो बघा. तसंच कोकणात आणि महाराष्ट्रात या उत्सवानिमित्त दही काला होतो, दही अंडी फोडतात. तर काही ठिकाणी गोपाळ काळासुद्धा होतो. श्रावण महिन्यामध्ये कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो सर्वत्र. मैत्रिणींनो, आता तुम्हाला या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी देवघरामध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या आणायच्या आहेत की ज्या आणल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही शांतता होत नसेल घरामध्ये, तर ती शांतता प्रस्थापित होईल. आणि तसंच मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे आणायला, त्या गोष्टी आणण्यामुळं तुमच्या नवरा बायकोमधील जे काही वादविवाद असतील किंवा तुमच्या घराला नजरदोष वगैरे लागली असेल, तर या सर्वांपासून नक्कीच सुटका होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात सर्व माहिती जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, भारतामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि जन्माष्टमीचा दिवस तर अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी श्रीकृष्णाची मनापासून पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तर यंदा जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी पुढील 7 वस्तू तुम्ही जर घरी आणल्या तर तुम्हाला धनाची कमतरता कधीही भासणार नाही. मैत्रिणींनो, आपल्या श्रीकृष्णाला आवडते असं मोरपीस किंवा मोराचे पंख श्रीकृष्णाला खूप आवडतं. तर या दिवशी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर श्रीकृष्णाच्या डोक्यावर नेहमी मोरपंख आपण पाहतो बघा. तर हे मोरपंख आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे का? आता किती आणायचे मोरपंख? तर मोरपीस हे तुम्हाला 3, 5, 7, 11 अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवण्यासाठी मोरपीस आणायचे आहेत. कारण मोरपीस जर आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर यामुळं आपल्या घरामध्ये शांतता राहते बघा, वादविवाद होत नाहीत. म्हणून आपण आपल्या घरामध्ये मोरपीस ठेवायचं आहे. मग हे तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकता मोरपीस. जर पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर तुम्ही 2 मोरपीस तुमच्या बेडरूममध्ये ठेवून द्यायचे आहेत, लावायचे आहेत भिंतीवरती. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी ही मूर्ती आणू शकता आणि त्याची विधिवत अशी पूजासुद्धा करू शकता. घरासाठी हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि यामुळे काय होतं तर घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते आणि आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना काही मैत्रिणींना मूलबाळ होत नाही किंवा अपत्य नसतं, तर त्यासाठी ते बराच प्रयत्न करूनही त्यांना मूलबाळ होत नसतं. तर अशावेळी त्यांची इच्छा असते की त्यांना एखादं तरी मुलगा किंवा मुलगी काहीतरी व्हावं, अपत्य व्हावं. तर यासाठी जर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती आणली तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लवकरात लवकर बाळ जन्माला येऊ शकतं. म्हणून तुम्ही या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती आणायची आहे. श्रीकृष्णाला दही फार प्रिय आहे बघा. जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही न चुकता दह्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवायचा आहे. का दाखवायचा? कारण यामुळं आपली आर्थिक तंगीपासून आपला बचाव होतो. जे काही आर्थिक संकट येत असतात आपल्याला
ते आर्थिक संकटसुद्धा आपल्याला येण्यास कमी होतात. म्हणून या दिवशी आपण हा उपाय नक्कीच करायचा आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल किंवा असेल पण ते सुकलं असेल, तर नवीन तुळशीचं रोप झाड तुळशीचं तुम्ही या दिवशी आणू शकता किंवा या जन्माष्टमीच्या अगोदर तुम्ही आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये हे तुळशीचं रोप लावायचं आहे. यामुळे काय होतं, तुळशी माता म्हणजे लक्ष्मीचं रूप आपण मानतो आणि हे तुळशीचं जर रोप आपण आपल्या घरामध्ये लावलं तर धनधान्य संपत्तीची भरभराटी होते आणि धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही आपल्याला. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांना बासरी खूप प्रिय आहे बघा. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये बासरी आणायची आहे, कारण यामुळं आपल्या घरात सुखशांती येते आणि आपली रखडलेली कामंसुद्धा पूर्ण होतात. आता ज्यांच्याकडे अगोदरपासूनच असेल बासरी किंवा तुळशीचं झाड किंवा मोरपीस, त्यांनी त्याच वस्तू या दिवशी पूजन करायचं आहे. पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी या वस्तू नव्याने या दिवशी नक्कीच खरेदी करायच्या आहेत. हिंदू धर्मामध्ये शंख अत्यंत शुभ मानला जातो. तर पुढची वस्तू ती म्हणजे शंख आहे मैत्रिणींनो. मंदिरामध्ये शंख वाजवल्यामुळे घरात आपल्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण आपल्या देवघरामध्ये देवपूजा केल्याच्या नंतर शंखाची पूजासुद्धा करायची आणि हा शंखसुद्धा तुम्ही फुंकायचा आहे, वाजवायचा आहे. यामुळं जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी आणू शकता तुम्ही आणि त्याची विधिवत पूजा करून तो शंख फुंकूसुद्धा शकता, कारण या आवाजामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे ती पूर्णपणे नष्ट होत असते. त्याचबरोबर पुढची गोष्ट ती म्हणजे आपल्या भगवान श्रीकृष्णांना गायी खूप आवडायच्या बघा. भगवान श्रीकृष्ण हे गायींची सेवा करत असत. त्यांना गायी खूप आवडायच्या आणि ते त्यांची सेवा करायला सुद्धा त्यांना फार आवडायचं. त्यामुळं या दिवशी तुम्ही गाय आणि वासरू याची मूर्तीसुद्धा तुमच्या घरामध्ये आणू शकता. जर तुमच्या मुलांशी सतत भांडण होत असेल, वादविवाद होत असतील आईवडिलांचं, तर यासाठी आपण मातृत्वाचं प्रतीक म्हणून आपल्या घरामध्ये आपण गाय वासराच्या मूर्तीची स्थापना या दिवशी करायची आहे किंवा मूर्ती आणायला विसरायचं नाही. आपल्या भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय अशी गायी माता म्हणजे जिच्या पोटामध्ये 32 कोटी देव आहेत असं मानलं जातं. म्हणून या सर्व देवदेवतांची पूजा आपल्या हातून होते. म्हणून आपण गायीची पूजा करायला विसरायचं नाही. दररोज नित्यनियमाने या गायीची आपण पूजासुद्धा करायची आहे. आणि जर तुम्हाला मूर्ती नाही मिळाली तर तुम्ही या दिवशी गायी वासरू असलेला फोटोसुद्धा तुमच्या घरामध्ये आणू शकता. तर ह्या काही वस्तू होत्या. या वस्तू तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्या वस्तूंची पूजा करायला विसरायचं नाही. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती तुम्हाला मिळून जाईल. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.